आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. यांची माफी मागून मी काही लहान होणार नाहीये. यांचा जर गैरसमज दूर होणार असेल तर काय हरकत आहे, मागतो मी माफी. ही भुलेला तुझ्या नाटकांना, मी नाही भुलणार. तुम्हाला ही सगळी नाटकं वाटतं? तुझ्यामुळे आमच्यात वाद होत आहेत. सो प्लीज गप्प बस. का गप्प बसतील ते? हा ताई, का गप्प बसतील ते? तू त्यांच्या कानाखाली मारलीस, त्यांचा अपमान केलास आणि तेच गप्प बसतील का? ताई, यावेळेस तू चुकलीयस. माझं चुकलं? सुचित्रा, अगं हा माणूस तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. अगं असं काही नव्हतं, गैरसमज झालाय तुझा. आवाज खाली. तुला नाही माहित हा माणूस कसा आहे. ताई, ते माझे मेंटॉर आहे. त्यांच्याबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही मी आता. घ्यावा लागेल. काय ऐकून घेऊ मी? काय ऐकून घेऊ ताई? त्यांच्या बरोबर माझ्याही कॅरेक्टरवर संशय घेतलायस. सुचित्रा, असं मी नाही म्हणाले. म्हणायला कशाला हवं ताई? जेव्हा तू त्यांच्यावर हात उगारलास ना, तेव्हाच प्रूव्ह झालं की आम्ही काहीतरी चुकीचं करत होतो. प्लीज प्लीज प्लीज, मी सुचित्रा मयेकर आहो. गैरसमज होतो. हो सर, पण या सगळ्याची शिक्षा तुम्हाला का? काय नाही, एकदा कानफाट्या नाव पडल्या म्हटलंय की हे सगळं होतच राहणार. तुला एक बायको आहे, विसरलास का रे? नाही, मी का विसरी? नाही विसरलास ना? गुड. मग निघ आता. ती वाट बघत असेल तुझी. का मी फोन लावू? प्लीज प्लीज कॉल हर. तसंही खूप वेळ झालाय. वाट बघत असेल माझी. आय लव्ह यू. 1000 वेळा मी तिला सांगतो दिवसातून, आय लव्ह हर सो मच. आणि मला इथून हाकलवत असाल तर एक सांगतो, मला घरी जायचंच. मी जाणारच आहे. मला काही इंटरेस्ट नाही आहे तुमच्या बहिणींमधली भांडणं ऐकणे. सो मी निघतो. सर, तुम्ही प्लीज जा. या लोकांना तुमची किंमत नाहीये. आणि यानंतर मी अजून तुमचा अपमान सहन करू शकत नाही सर. प्लीज, सॉरी. प्लीज डोंट से सॉरी. सत्य कधीतरी समोर येईलच. आपण प्रामाणिकपणे अभ्यास करत होतो, मग दुनियेला काय वाटतं याच्याकडे का लक्ष द्यायचं आपण? सर, सॉरी. डोंट से सॉरी अँड डोंट क्राय. ओके, येतो. काय झालंय? वहिनी, कुठे होतीस तू? हो, ते मी जरा बाहेर जायची काय गरज होती आता? हो, पण झालंय काय? जे घडायला नको होतं ना, तेच झालंय. काय म्हणाली होतीस तू? मी आहे घरात, मी सांभाळेन सुचित्राला. ही अशी सांभाळणार होतीस? हा, अगं तो माणूस घरी असताना तू सुचित्राला एकटी सोडून गेलीच कशी? तू माझ्यावर चिडलीस ना, मग माझ्याशी बोलतीला नको बोलूस. काय बोलू तुझ्याशी? कोणीतरी तुझा गैरफायदा घेतोय, जवळ येतोय, एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? अगं मला कळतं, मला अक्कल नाहीये असं नाहीये. मी काय लहान नाहीये आता. सुचित्रा, तू जग पाहिलं नाहीयेस. तू बघितलंस ना जग? तू पाहिलंस ना, मग तू काय दिवे लावलेस ग? वहिनी, कुठलाही विचार न करता सरांच्या कानाखाली मारली आणि त्यांचा अपमान केला. सर होते ना म्हणून, नाही तर दुसरं कोणी असतं तुला नोकरीवरनं काढून टाकलं असतं. मी तुला काय म्हणायचंय? माझं चुकलं. हो, चुकलं तुझं. सरांच्या कानाखाली मारली, त्यांचा अपमान केला, चुकलं तुझं. ताई, ताई तुम्ही शांत व्हा ना प्लीज. कशी शांत होऊ वहिनी? कशी शांत होऊ? तिने माझ्या कॅरेक्टरवर पण संशय घेतलाय.
हे बघा तुम्ही शांत व्हा. आत्ता खोलीत चला, शब्दाला शब्द वाढायला नको. चला चला. तुला नाही माहित हा माणूस कसा आहे. ताई ते माझे मेंटॉर आहेत, त्यांच्याबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही मी आता. घ्यावा लागेल. काय ऐकून घेऊ मी? त्यांच्या बरोबर माझ्याही कॅरेक्टरवर संशय घेतलाय. काय कानाखाली मारलीय माझ्या. पण याचा जात तुमच्या घरात पेटणार आहे. डॅम शुअर. या अपमानाचा बदला माझी प्रिय स्टुडंट सुचित्रा मयेकर घे. कारण सुचित्रा मयेकर नावाचं पपेट आता माझ्या इशाऱ्यावर नाचणार आहे. मिस गिरिजा मयेकर. काउंटडाऊन सुरू झालाय. आता उलटी गिनती करायला घे. कारण लवकरच तुला आणि तुझ्या संपूर्ण घराला मी उद्ध्वस्त करणार आहे. 10, 9, 8, 7. मला वाटतं ताईंचा काहीतरी गैरसमज झाला असेल. दुसऱ्यांचं न ऐकता बोलली तर हेच होणार आहे ना वहिनी. तुम्ही शांत व्हा ना, आपण बोलूया ताईंशी. तुला काय वाटतं ग, ती ऐकून घेईल? नाही, आता ऐकून घेणार नाहीच त्या, कारण चिडल्यात ना त्या. नाही ग बहीण, ताई सतत बरोबर असते असं नसतं. मला सांग, तू बघितलंयस ना सर किती प्रेमाने शिकवतात मला, आणि ताईंनी त्याचा काय अर्थ काढलाय? अहो त्या काळजीपोटी बोलल्या असतील ना. काळजी? वहिनी काळजी ही अशी. आज ताईंनी कहर केलाय वहिनी. मी सरांवर हात उचलला. नाही, ते चुकलंच आहे ताईंचं. ताईचं नेहमीच चुकतं वहिनी. दुसऱ्यांचं ऐकून न घेता हात उचलते ती. सरांना काय वाटलं असेल? ताई हे बघा, जे घडून गेलं ते आपण बदलू शकतो का? नाही ना. जाऊ द्या, नका एवढा त्रास करून घेऊ.